नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण टॉपिकच असा आहे, की बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असतो, की सेकंड हँड किंवा यूज कार घेताना कोणत्या गोष्टी चेक करायला हव्यात? काय-काय आपण पाहायला पाहिजे? काय-काय इन्स्पेक्ट करायला पाहिजे? जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला ॲक्सिडेंटल किंवा मेजर डॅमेज असणारी कार आपण त्या ठिकाणी ओळखून लगेच रिजेक्ट करू शकतो व आपले पैसे आणि फसवणूक ही टाळू शकतो. तर मित्रांनो, कार विकण्याचे मल्टिपल रिझन्स किंवा कारणे असू शकतात. जसे की मेजर ॲक्सिडेंट झाला आहे किंवा बॉडीची फ्रेम किंवा मेजर डॅमेज झाला आहे म्हणून कार विकत आहे. दुसरं म्हणजे कार अपग्रेड करायची आहे, म्हणजेच नवीन कार घ्यायची आहे म्हणून विकत आहे. आणि तिसरं हे असू शकतं की कार खूप जुनी झाली आहे किंवा ॲव्हरेज वगैरे याचा प्रॉब्लेम असू शकतो, मायलेजचा प्रॉब्लेम असू असू शकतो. तर असे 2-3 कारणं आहेत ज्याच्यामुळे जनरली कार ह्या विकल्या जातात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की कशाप्रकारे आपण कार ही इन्स्पेक्ट करू शकतो. यूज कार किंवा सेकंड हँड कार असेल तर डॅमेज वगैरे आहे का मेजर, हे कशाप्रकारे आपण ओळखू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहत असाल तर ही एक लाइनिंग असते. प्रत्येक कारच्या डिझाईनमध्ये आउटर बॉडी फ्रेम जी असते त्यामध्ये अशा लाइनिंग्स असतात. या लाइनिंग्स या खूप महत्त्वाच्या असतात. हे फक्त डिझाइन नसून या बॉडी फ्रेमवर काही मेजर डॅमेज किंवा काही ॲक्सिडेंटल वगैरे कार आहे का, हे ओळखण्यासाठी या लाइनिंग्स मदत करतात. तर तुम्ही पाहू शकता कारच्या फ्रंट बोनेटवर अशा प्रकारे दोन्ही बाजूने लाइनिंग्स आहेत आणि या लाइनिंग्स या ॲक्युरेट आहेत का, हे आपल्याला चेक करायचं असतं. तुम्ही पाहू शकता साईडने सुद्धा ज्या लाइनिंग्स आहेत या कारला किंवा त्या आउटर बॉडी डिझाईनमध्ये, या ॲक्युरेट आहेत का, यामध्ये कुठे डॅमेज किंवा कर्व जर तुम्हाला दिसला तर नक्कीच तुम्ही डाऊट आणि शक करू शकता. त्यानंतर डोअर ओपन करून आपण गाडीची फ्रेम चेक करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता ही ओरिजिनल वेल्डिंग जे दिसत आहे. मेन जी फ्रेम असते गाडीची त्याला ओरिजिनल वेल्डिंग केलेली असते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे ओरिजिनल ही वेल्डिंग आपण आयडेंटिफाय करू शकतो. यामध्ये जर काही छेडछाड वगैरे तुम्हाला आढळली तर नक्कीच तुम्ही शक करू शकता, डाऊट करू शकता. त्यानंतर सेम वे तुम्ही बोनेट किंवा फ्रंट बोनेट ओपन करून पाहू शकता, की आतल्या बाजूला ज्या आउटर लाईन्स आहेत डिझाईनमध्ये, त्या ॲक्युरेट आहेत का? त्यामध्ये कुठे कर्व किंवा डॅमेज तर नाही ना? हे आपल्याला चेक करायचं असतं. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला ज्या लाइनिंग्स असतात डिझाईनमध्ये कारच्या, त्या देखील आपल्याला सेम वे चेक करायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या कारच्या या लाइनिंग्स ज्या आहेत, डिझाइन लाइनिंग्स या एकदम ॲक्युरेट आहेत आणि त्यामध्ये कुठेही किंवा कसल्याही प्रकारची छेडछाड किंवा डॅमेज हा दिसत नाहीये. तर तुम्हीही कार घेताना या गोष्टी नक्की चेक करायच्या आहेत. यानंतर आपल्याला बॅक साईडला सुद्धा सेम वे चेक करायचं आहे, की लाइनिंग्स ज्या आहेत, डिझाइन लाइनिंग्स या ॲक्युरेट आहेत ना आणि त्यामध्ये कुठेही डॅमेज किंवा कोणत्याही प्रकारचं छेडछाड किंवा कर्व हा जर दिसत असेल, तर तुम्ही नक्कीच या कारवर डाऊट किंवा शक करू शकता. तर मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, की बॉडी फ्रेमवर ज्या आउटर लाइनिंग्स किंवा डिझाइन लाईन्स असतात, या किती महत्त्वाचा रोल प्ले करतात, जर आपल्याला ओळखायचं असेल, की कार ॲक्सिडेंटल आहे की नाही आहे. त्यानंतर डोअर ओपन करून तुम्ही आतील बाजूला ज्या लाईन्स आहेत, इनसाइड लाईन्स, या तुम्ही चेक करू शकता एकदम ॲक्युरेट आहेत का, यामध्ये कुठे छेडछाड किंवा कर्व किंवा डॅमेज दिसत आहे का. तर अशा प्रकारे तुम्ही डोअरच्या आतील बाजूला देखील या गोष्टी चेक करू शकता, जेणेकरून फ्रेम ही ओरिजिनल आहे का, हे तुमच्या लक्षात येईल. सेम वे फ्रंट डोअर ओपन करून तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून जर समोरून गाडी ॲक्सिडेंटल असेल, डॅमेज असेल, तर ते आपल्याला लगेच लक्षात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे पार्ट 1 मध्ये आपण आउटर बॉडी इन्स्पेक्ट कशाप्रकारे करता येईल याची माहिती घेतलेली आहे. पार्ट 2 मध्ये आपण इंजिन व इतर गोष्टी कशाप्रकारे चेक करायच्या आहेत ते पाहूया. धन्यवाद.